गोष्टीचं नाव आहे चिव आणि भोळा शिपाई। सकाळ झाली होती। आकाशात सूर्य ताज्या नारंगी रंगात उगवला होता। झाडांवर चिवचिवाट सुरू होता। एका झाडावर छोटीशी नाजूक चिव बसलेली होती। चिवला तहान लागली होती। ती उडत उडत एका शांत तलावाजवळ आली। पाण्यातील आपलं प्रतिबिंब पाहून ती हसली। जंगलात भोळा शिपाई एक लांब कानाचा ससा आपली वर्दी घालून फेरफटका मारत होता। त्याचं काम होतं जंगल शांत ठेवणं। चिवची एक छोटी पिशवी होती जिच्यात तिने दाणे ठेवले होते। ती पिशवी कुठे हरवली? चिव घाबरली आणि रडायला लागली। शिपाई सशाने चिवला रडताना पाहिलं। त्याने तिला विचारलं, अगं छोटी, काय झालं? चिवने सगळं सांगितलं। मग शिपाईने वचन दिलं, मी तुझी पिशवी शोधून देईन। शिपाई ससा झाडाखाली डोकावून पाहतो, गवत उचलतो, पाण्याजवळ बघतो। शेवटी एका झुडपाच्या मागे त्याला पिशवी सापडते। चिव उडत आली आणि सशाला मिठी मारली। धन्यवाद शिपाई भाऊ, ती म्हणाली। जंगलातल्या सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या। संध्याकाळ झाली। सूर्य हळूहळू मावळत होता। चिव आणि शिपाई ससा झाडाखाली बसले होते। त्यांची नवीन मैत्री झाली होती। या गोष्टीतून शेवटचा संदेश असा होतो, आपण लहान असो की मोठे, मदतीला धावणं हेच खरे शौर्य असतं। चिव आणि शिपाई ससा आपल्याला हेच शिकवतात। अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।